न आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गाई न आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी गुण गाई न आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीत भजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजननी देवांचिया संपाद्य ज्ञानं च विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गृह्णं मस्तके पायावरी या बालके संतांच्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे दंडवत हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय परमात्मा पंढररायाकडे मागणी मागतात. विठ्ठला परंपरेने चालत असणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने श्रद्धेने संपन्न झालेला आहे. ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून मातृशक्ती पितृवर्ग तरुण मंडळी भजनी मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा 5-7-8 दिवस आपण भक्ती महोत्सव उपभोगलेला आहे. आपल्या मोतीराम महाराजांच्या माधव मामांच्या परंपरेमध्ये हे पूजेचं कीर्तन स्वतंत्र कीर्तन म्हणून केलं जातं आपल्याकडे, इतर ठिकाणी नाहीये. हजरीचे कीर्तन रात्रभर एका अभंगावर रात्रभर कीर्तनाची परंपरा आपल्यामध्येच आहे. पूजेच्या कीर्तनाची परंपरा आपल्यामध्येच आहे. आणि म्हणून आज गात्याची पूजा ज्ञानेश्वरीची पूजा झाल्यानंतर स्वतंत्र पूजेचं कीर्तन रात्री का नाही, रात्रभर असल्यावर संतपर अभंग घ्यायचा, त्याच्यावर सगळ्या महापुरुषांनी जमलेल्या सगळ्या कीर्तनकारांनी त्याच्यावर रात्र काढायची. आता आपली अशी परंपरा आपण दुसरीकडे सांगितली, लोक हसतात, हे का आपण रात्रभर कीर्तन आवडलं. आमच्याकडे माधवमाचं वळवळ आहे, किती कीर्तन झाले मला 35 कीर्तन झाले. किती झाले? 35. ते म्हणला हे शक्य आहे का? आवडलं शक्य नाही, आमची काही अतिशोक्ती नाही, येऊन बघा विठ्ठला किती वेळ असतात म्हणजे कीर्तन 5 मिनिट. महाराजांनी सांगितलेले की ते आपण जीव आहे तोपर्यंत करणे आणि पुढच्या पिढीला उत्स्फूर्तपणे ती परंपरा लोटून देणे आपण केली पाहिजे. वडील जे जे करते
महाराजांनी भगवद्गीतेमध्ये वर्णन केले, यदच्चलति श्रेष्ठाः तत्तदेवोत्तरो जनः, वडील जे जे करीते तया नाम धर्म चेविते एर अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराजांनी वर्णन केले, पुढे गेले त्याचा शोधित निधाई झाले वाणीतील त्याची श्रीमाने. ते पुढे गेले. कोण गेले? महात्मे गेले. परमार्थ संतांच्या मताने करावा, संतांच्या बुद्धीने करावा. महाराजांनी वर्णन केले, संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरिली श्रीहरीची चरण. आम्ही देवाच्या चरणाचा आश्रय घेतला हृदयामध्ये आणि साधू पुरुषांनी जे घालून दिलेली परंपरा आहे ती पुढे कंटिन्यू केली, चालू ठेवली. हे बघा, संतांची परंपरा पुढे चालते, जीवाची चालत नाही. एवढे वर्ष झाले या उत्सवाला, कधी कधी पट्टी लावण्यासाठी, महाराज घेण्यासाठी दोन मतं तयार होते, पण सत्ता नको म्हणणार कोणी नाही आपल्याकडे. असा वाद होईल की हे महाराज नको ते पाहिजे, ही पट्टी नको ती पाहिजे, असा वाद आपल्याला पाहायला मिळेल. पण सप्ताह नको म्हणणारा कोणी जन्मालाच आलेला नाही. आणि जरी एखादा म्हणत असेल सप्ताह नको, तो ओळखावून ते आपल्या बियाचा नाही, काश्मीरच्या बियाचा आहे. साधू पुरुषांची पद्धती, परंपरा आहे. हा मोठा श्रेष्ठ भाव आहे बघा, लक्षात ठेवा. आणि म्हणून मोतीराम महाराज, माधव मामा फार सामर्थ्यवान संत होते. त्यांचं सामर्थ्य आजही लोक त्याची अनुभूती घेत असतात, नवससाय असं करून. आणि विरोध केल्यानंतर त्याच्यातून मिळणारी फलश्रुती काही काही लोक उपभोगीत असतात. श्रद्धा ठेवून फळही मिळतं महाराज. आणि विरोधातून निर्माण होणारा परिणामही मात्र मनुष्याला भोगावा. अहंकार आपल्याला विरोध करायला लावतो परमार्थाला, धनाचा, मानाचा, पदाचा, ज्ञानाचा अहंकार विरोध करायला लावतो. पण तो विरोध अहंकार पोट्यासारखा असतो, पोट्याला वेळ लागत नाही असे. पण धनाचा अहंकार धरू नका, पदाचा अहंकार धरू नका, श्रीमंतीचा अहंकार धरू नका. साधू पुरुषांनी जे काही केलेले ते मान खाली घालून मान्य करा. सप्ताहाची सुंदर पद्धती, त्याच्यात पूजेचं कीर्तन ग्रामस्थांच्या द्वारा, सर्व मंडळीच्या द्वारा माझ्याकडे आलेले आहे. आणि यावर्षी मला कल्पनाच नाही पूजेच्या कीर्तनाची. मी कडेच्या वडिला नेम देऊन टाकला 2 ते 4. कोणाचा फोन नाही, पिन नाही, काही नाही, काहीच नाही. कड्याची वाडी दिली मी 2 ते 4. कड्याच्या वाडीला देऊन टाकली ती पूजा आजची. मग मला शिवबाप्पाचा फोन आला, म्हणजे नाना तुमचं कीर्तन आहे का? म्हणलं माझं कीर्तन आज कड्याच्या वाडीला आहे. मग म्हणले अरे बेजारी झाली. म्हणलं तिथं थोडं कीर्तन केलं कड्याच्या वाडीला. 1:15 ते 2:15 ते 2:15 पर्यंत कीर्तन केलं कड्याच्या वाडीला. भरपूर समाज जमलेला. मनोहर महाराजाला उभं केलं आळंदी करणार. आता ती पत्रिकेवर नाव आहे, जाणं काम आहे का आपलं, नाही दिलं तर ती नावाची बदनामी होते. शिवबाप्पाचा फोन आल्यावर मला माहित झालं की कीर्तन आहे आज मनोहरला. मला काही माहिती नव्हतं. त्यासाठी कड्याची वाडी घेतली. आता मला कड्याची वाडी जवळ अजून काय
काम करणाऱ्या रोजगाराला कोणी रिकामं होत नाही. तसं महाराज कधी रिकामा राहत नाही. विठ्ठला पांढरगाव केलं सकाळी, आता कड्याची वाडी, संध्याकाळी पिंपरी लांब कार्यक्रम आहे मूळवरला येतो काही नाही. तिथं त्यांना सांगितलं थोड्या वेळ. आता गावकऱ्यांना वाटलं असेल दरवर्षीचा नियम आहे, कशाला फोन करायचा आहे. पण सालाचा पितर करी असला तरी आदल्या दिवशी सांगावं लागत. सालाच्या पितर करायला आदल्या दिवशी सांगावं लागते, उद्या अवतरण म्हणून. बिना अवतरणाचं पितर करी कसं जेवण येत नाही. पण ते चला जाणं आपलं काम आहे म्हणून आलो. विठ्ठला देवाला जिथं सेवा करून घ्यायच्या तिथे माधव मोतीराम महाराज सेवा करून गेला. सेवा होते पण थोडं संपर्क करीत जा महाराज लोकांना. असं म्हणजे पण उद्या ज्याचं कीर्तन आहे त्याला आदल्या दिवशी सांगत जा, करी जा मोबाईल मधून आपण तरी करी जा महाराज, संपर्क करी जा. आता नाही आल्यावर तुमची बदनामी होत नाही, तर कोणाची होते? बाकीच्या लोकांनी काय माहिती माझा आधार काय चाललाय. नियम घेऊन आलो नाही तो जोडकर 2 गाव सावध होते, त्याला अनुष्ठान म्हणते पत्रिकेवर. छोटस गाव मुठभर कड्याची वाडी, केवढा आनंद. पाऊल ठेवायचा आला नाही. पूजेचं कीर्तन आहे. आपली मोतीराम महाराजांची परंपरा आहे, माधवमाची परंपरा आहे. याच अभंगावर कीर्तन करण्याची पिढ्यानपिढ्या गेल्या, तरी प्रतिवर्षी हाच अभंग घ्यायचा आणि याच्यावरच बोलायचं. तुकोबा आहे देवाला मागतात या अभंगाच्या द्वारा. काय मागतात देवाकडे? बघा, संतांची मागणी आणि जीवाची मागणी वेगळी. जीव देवाकडे मागताना विनंती करतात देवाला, देवा आम्हाला दुसरं काही नको, ल्यावे खावी बरे असावे सदैव, याची करी हाव संसारी. देवा आमची अपेक्षा आहे, आम्हाला बाकी काही नको, अपेक्षाच एवढी आहे. वाढावे संतान ग्रही भावे संतान प्राप्ती व्हावी, वंशाचा विस्तार व्हावा, जमिनी पिकाव्या आणि पुण्य पदरामध्ये पडावे. जीवाची अपेक्षा आहे वाढावी संतान, ग्रही व्हावे धनधान्य. पण साधू पुरुषाची मागणी मात्र याच्या विरोधात आहे. संत म्हणतात तेव्हा आम्हाला हे बाकीचं काही मागायचं नाही, कारण बाकीची जी मागणी आहे ती पतनाला कारण ठरणारी आहे. बाकीच्या ज्या मागण्या आहेत ते आपल्या पतनाला कारण ठरणार. मग आपल्या जीवनाची ऊर्ध्वगती करून देणारी मागणी कोणती हे जीवाला समजत नाही. ऊर्ध्वता प्राप्त झाली पाहिजे. आता लोकांचा, व्यावहारिक लोकांचा भाव स्वार्थ असतो आणि पारमार्थिक लोकांचा भाव परार्थ असतो. स्वतःच्या आत्मकल्याणासाठीही करतात आणि जगाच्या वैश्विक कल्याणासाठी प्रयत्न करतात. अगोदर आपलं कल्याण करून घेतात आणि मग ज्ञानोबरायांनी वर्णन केले, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती,
तरी घाला मोक्षपंथी जगा देतो. महाराजांनी वर्णन केले, आपण जेव मोनी जेविराने का, आपण जेव मोनी जेविराने का, आपण जेव मोनी जेविराने का, आपण अगोदर आपली तृप्ती करून घेतात, आपुली आपण स्वतः ती योग्यता मिळवतात आणि मग जगत कल्याणासाठी प्रयत्न. आपलं उलट आहे, आपण आपलं पाहतच नाही आणि जगाच्या उद्धाराचा प्रयत्न केल्याशिवाय नाही. ओहो नेने काशी लावी तो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. स्वतःला पाहता येत नाही पण तो जगताला काळात निघालेला आहे. असा एक वर्ग जगतामध्ये आहे, पण महापुरुषांची मात्र सर्वतोपरी तृप्ती झालेली आहे. विठ्ठला कुठली आता अपेक्षा उरली नाही. भगवद्गीता सांगते अनपेक्ष सुचिरदक्ष किंवा गेली आशा पाश आता आशाच नाही आमच्याकडे. देवा तुम्हाला जे करायचंय ते करा आणि काय द्यायचं द्या. आम्ही तुमच्या स्वइच्छेने जीवनामध्ये परमार्थ सुखाचा आनंद उपभोगू. काय भोगू म्हटले, तो जीवी तसं आम्ही राहू. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. तुझं ठेवशील तसं ठेविले आनंदे आणि चित्ती असू द्यावे समाधान. देवाने जसं ठेवलंय तसं राहणं आपलं कर्तव्य आहे. हे बघा, तळमळ मनुष्याला दुःख देते आणि समाधान माणसाला सुख देतं. तळमळ मनुष्याला काय करते, दुःख देते. आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहा, काही कमी पडत नाही. महाराजांनी वर्णन केलं, तळमळ करा, प्रयत्न करा. कशासाठी करा, ज्ञान मिळवण्यासाठी करा. आता हे विद्यार्थी लोक आहेत, शिक्षण शिकणारे, यांनी जर तसं पुस्तक झाकून ठेवलं तर प्रगती होईल का? नाही. त्यांनी प्रयत्न करावा, जीवानंही प्रयत्न करावा. पण प्रयत्न करत असताना जीवानं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जे प्रारब्धामध्ये आहे तेच मिळणार आहे आणि जे प्रारब्धामध्ये नाही ते प्राप्त होणार नाही. विठ्ठला आमची प्रारब्धातली भूमिका वेगळी आहे. पण देवा, आम्ही तुझ्याकडे कधी स्वार्थासाठी हात पसरणाऱ्यापैकी नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं झालेलो, भगवद्गीता सांगते अपूर्यमानम मचलम प्रतिष्ठम जैसे समुद्राचे जळ कदा न करी तळमळ गंगा आलिया सकळ किंवा उष्णकाळ भोगिली आवरी. समुद्राची शांतता अशी असते, हजारो गंगा जरी त्याच्यामध्ये आल्या तरी तो वाढत नाही आणि 12 वर्षाचा दुष्काळ पडला तरी तो सुकत नाही. शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जितः, तशी साधूची अवस्था असते. आणि म्हणून अपेक्षा रहित जीवन या जगात ज्ञानोबांनी वर्णन केले. पार्था जयाची गावात अपेक्षेशी नाही निघावा. ज्यांच्या गावात अपेक्षेला प्रवेशच नाही त्याला संत म्हणतात. लक्षात येईल. लोकपाल द्यायला भगवान तयार झाले. माऊली काय पाहिजे सांगा. ज्ञानोबांनी सांगितलं, देवा ते काही नको आम्हाला. इंद्र चंद्र महेंद्र पदे लोकांतराचं वर्णन आहे. बाळचंद्र मध्ये तिन्ही
गोष्टीचं वर्णन आहे, लोकेशनेचं, दारेशनेचं आणि वित्तेशनेचं. महाराज म्हणे आम्हाला हे तिन्ही नको. का नको? इंद्र चंद्र महेंद्र पदे ध्रुवादिकाची आनंदे ते मेने गाल्हादे तुझ्या हृदय करीन घोष. आम्हाला नको का? आम्हाला ते कळालेलं आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरा ज्ञानोबांचे अजून एक पोहे, जे ज्ञान गंगे नहाले, जे ओम पूर्णता धाले आणि त्या शांतीशी आले पालन. मला ज्याच्याकडे पूर्णता आहे तो मनुष्य शांत असतो आणि ज्याच्याकडे अपूर्णता आहे तो विचल असतो. वर्षीय विन सागरो जळे विन निर्भर ज्ञानोबाचा. बरोबर आहे. जळे तैसा निरुपचारू संतोषी जीवी. बरोबर आहे. सागराचं समाधान सांगितलं त्या ओळीमध्ये. मगच झाला हा विषय. विठाला किती गंगा आल्या तरी सागराला येत नाही, दुष्काळ पडला तरी सुकत नाही. बस अशी अवस्था आहे. तसं साधूचं जीवन लोकेशन नाही त्याला. आता काही काही ऋषी मुनी सिद्ध साधक लोकांतराची प्राप्ती व्हावी म्हणून परमार्थ करतात. कुणाला वाटतं आम्हाला वैकुंठ प्राप्त व्हावा, कोणाला वाटतं आम्हाला स्वर्ग मिळावा, कोणाला वाटतं आम्हाला गोलोक जनलोक महरलोक तपोलोक प्राप्त व्हावा. आता गरुड पुराणामध्ये 17 गाव आले. ती कुळंची कुळम ददादी कुळम मानवंतरम दिवे येशामय. आता हे आहेत. पण आमचे स्वरलोको जनलोको महरलोको शतपश्यना लोकांतराची प्राप्ती होते. पण साधू पुरुषाची लोक वासना नष्ट झालेली आहे. ते उलट म्हणतात नको वैकुंठीचा वास. इंद्रचंद्र जाऊ द्या, स्वर्ग मृत्यू तर ते तर नकोच, पण देवा आम्हाला वैकुंठ सुद्धा नको. संसार तो तयाचा मोक्ष तो पाहतशी रिद्धी सिद्धी देशवटा त्रास नश्वती जास वैष्णवन्य. आम्हाला याची गरज नाही. महेंद्रपदे ध्रुवादिकाची आनंदे ते मी मेघे गाल्हादे आणि तुझ्या हृदय करीन घोष. लोकांना
दारिशना संपलेली आहे. दारिशने म्हणजे देहासक्ती येते, प्रपंचाविषयीचं प्रेम येतं. महाराज, बायको मेली तरी समाधान मानणाऱ्या संतांना दारिशनेत अडकलं म्हणता येईल का? बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडवी. बाई मेली मुक्त झाली, देवानी माया ती संपली. आणि विद्येशनेबद्दल तर बोलायचं कामच नाही, कारण त्यांनी वर्णन केले परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, याचा धरी विटाळ. याचा धरी विटाळ, त्याच्यावरती तरी पडले नाही. कितीतरी दृष्टांत निषिद्ध करता येईल. सोन्याचं ज्ञान नारायण ज्ञानोबरांच्या समाधीला वाहिलंय का? नगरच्या सावकाराने तो उभराकडे आला, महाराज मला पुत्र संतती नाही. तो गोबराने सांगितलं आळंदीला जा. माऊलीला नमस्कार गेला. माऊली, पुत्र संतती झाल्यावर मोत्यानी हिऱ्या मोत्यानी भरलेलं सोन्याचं नारळ समाधीला वाहिलं. तुकाराम महाराजांना एक देईल आणि एक ज्ञानोबराला वाहिलं. ज्ञानोबरांच्या समाधीवर नारळ वाहिलं. तुकोबराकडे आला. महाराजांना दोन्ही नारळ घे मोड आणि गाभारा बांधून टाक. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. काय नव्हते, नजराणा पाठवल्यावर महाराजांनी सांगितले तुमचे येरवित्त धन आणि देवाचं मृत्युके म्हणजे विद्येशनाही संपलेली आहे. विद्येशनाही नष्ट झालेली. पण परिणामी प्रादुर्भावाची एक सुंदर अशी स्थिती महाराज उपभोगत होते. कुठलीच आशा नाही, कुठलीच अपेक्षा नाही. पण हे देवा, तू आम्हाला काहीतरी मागा म्हणतोयस, पण आमच्या जीवनामध्ये ज्याच्या जीवनात अल्पता आहे, असंतुष्टता आहे, दारिद्र्य आहे, दैन्य आहे, त्या माणसाने मागावं. ज्याच्याकडे दैन्यही नाही, दारिद्र्यताही नाही आणि अल्प संतुष्टता नाही, त्यांनी मागावं कशाला? संप्रदायामध्ये जवाली महाराजाला माहित असते, फार मोठे दिग्गज होते साहेबराव नाना. वा साहेबराव नानाच्या दिल्लीमध्ये आणि राहिलो. आम्हाला थोडं माहिती, महाराज होते, तुकाराम होते, गेली माणसं. त्यांच्यावर आम्ही सप्ताह केला नानांच्या बरोबर. आपल्या परिसरात ढेरेवाडीला झोल्याला येत होते. तुकारामची मुलं यायचे. ते साहेबराव नाना देशमुख होते. त्यांच्या संगतीमध्ये कुठे सप्त्याला आम्ही जायचं आपलं भजनाला. कैलास महाराज गायनाच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा माणूस संप्रदायातला कोण? सगळ्यात बोधे बाबाचे गुरु होते. मला चांगली त्यांचे परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, याचा धरी विटाळ. गोड म्हणायचे, आवाज बारीक होता. शास्त्रीय शिकलेले होते. विषय असा आहे, सप्त्याला जायचं. पुढे गेले की नारळही त्यांनी घ्यायचं नाही. नारळ हातात दिलं की त्यांनी म्हणायचं नको नारळ. ते का माझ्या शेतात 2000 झाड नारळाचे. किती एक नारळ? 2000 झाड नारळ. देशमुख होते साताऱ्याकडे. पैशाला का घ्यायचं नाही? बाकीच्याने म्हणायचं तुम्ही घ्या, तुमच्या प्रपंचात त्याची ओढी. धन घ्या म्हणायची, प्रतिबंध करीत नव्हते.
मी का घेत नाही? परमेश्वराने मला पूर्वीच फार दिले. ज्याच्या जीवनात दारिद्र्य त्यांनी मागावं. आता तुकोबाराकडे काय दारिद्र्य आहे? तुकोबाराच्या दारिद्र्याचं वर्णन काय करा? काही केलं नाही. माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्याकडे आम्ही सदैव सोडले. हे लौकिक दृष्टीचं वैभव आहे. पण अलौकिक वैभव जर केलं तर तेच महाराज म्हणतात गाढवाचे घोडे. हे अलौकिक वैभव आहे. मैपती महाराजांनी घेऊन ठेवले. मैपती महाराजांनी एक दुबळा ब्राह्मण तुकोबाराकडे आला. सांगायचं महाराज म्हणले मग विठ्ठला दुबळा ब्राह्मण आला. महाराज माझं दारिद्र्य शंकरराव. महाराजांची कीर्ती ऐकलेली होती ना. महाराज उदार आहेत असे तसे ठीक आहे. ब्राह्मण आला त्याने सांगितलं माझ्या जीवनात दारिद्र्य तुकोबार आहे. मला काहीतरी प्रसाद द्या. महाराज म्हणले मी लोकांच्या गावात आहे. लोगाव नाही इथं काय द्यावं? इथे एक माझा शिष्य आहे म्हटले. त्या शिष्याचं नाव आहे आणि शिवजी नावाचा कासाराचा त्याचा कथिलाचा व्यवसाय होता. कथिल प्रकार काय ते मी काही पाहायला नाही. फक्त वाचलाय. मी ब्राह्मण आहे. हो देवा या बसा. सज्जनो लक्षात ठेवा. शिवजी कासाराने ब्राह्मणाला बसवलं पण विन्मुख ब्राह्मणाला पाठवणं चांगलं नाही. घरची परिस्थिती मात्र दुर्बळच होती. बलहीन होती. शक्ती नव्हती. 2 आवताच्या पासा उचलल्या दिल्या ब्राह्मणाला दक्षिणा. कारण रामायणातली उभी विन्मुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. लक्ष्मण शेठ पाठी पुढे ओवी रामायणातली घराली राम भक्त पुजान करिता जाऊ देत. त्याच्या सगळं पुण्याचा होय घात. अद्यापात तू भोगी. काय नेहमी म्हणायला कुणाला मारुतीला नकली माणसं बोलले बोलते. काळणी मी नकली आहे पण ब्रह्मज्ञान सांगायला काळणी. तुम्हाला माहित नाही महाराज सज्जना निर्जन बळीची घ्यावी नाही तरी आपण उदक पान तरी करावे. घराली राम भक्त पुजान करता जाऊ दे. त्याच्या सगळं पुण्याचा अर्धभाग तो भोगी. दवडील्या वैष्णव घरात देणे पुण्याचा होय मातेला निवृत्तीचा चला. आणि मातेला होय पुण्याचा म्हणले ते सांगू लागला. एखादा सज्जन मनुष्य घरी आला काहीच न करता जर परत गेला तर आजपर्यंत कमविलेलं सगळं पुण्य झालं. सपन्यात सुद्धा तसंच आहे ना. अतिथी आली अधिक. अतिथी आली अधिक. अन्न द्यावे आवश्यक. अन्न द्यावे आवश्यक. ते झाली अपराधमुख. ते झाली अपराधमुख. दान विशेष हारसे. वा छान आहे गोवी विठाला. तो झाली अपराधमुख म्हटली. मग मात्र 2 आवताच्या पासा दिल्या. घ्या. ब्राह्मण म्हणला नाव मोठं लक्षण खोटं. एवढं नाव ऐकून आलो येऊन दिलं काय 2 आवताच्या पासा. त्याला डोक्यावर घेतल्या. आपण दक्षिण नाही नारळ तरी घातला निवास लागत. थोडं गेल्यावर ओझ झालं. 1 पास आवताची उचलली टाकून दिली. 1 पास घेतली घरी गेला. जाईपर्यंत पास सोन्याची झाली. बायको म्हणायला लागली मालक डोक्यावर काय चमकायले तुमच्या आगवेळे. जगानं उपहास केला तर करू दे पण तू करू नको. उपहास करू नको. तिने सांगितलं उपहास नाही स्वामी. तुमच्या डोक्यावर काहीतरी चमकायला लागले. खाली काढलं तर ती लोखंडाची 5 सोन्याची झाली होती. बायकोला म्हणलं ही दर ती टाकून दिलेली बघून येतो. आता बापट म्हणजे दारिद्र्य नाही. साधूकडे दारिद्र्य नाही. आता सांगते
ते ज्ञानोबाची सोय निदैवाच्या परिवरी वरी बैसोनी उपवास करे निदैवाच्या परिवरी लोह्या रुदलिया सहसवरी आणि वरी बैसोनी उपवास करी दरिद्री जेवी असे महाराज आहेत का नाही विठ्ठल आणि सोन्याचा हांडा पुण्याला 5 फूट उकरलं की ह्याच्या एवढा धनवानच कोणी नाही पण उकरायचं कोण बाकीची उकर सुधारण आहे ती पण उकरायचं उकरल्यावर पण ते दैवात नसल्यावर नाही भेटत म्हणून खालचं धन सरकत आहे थोडी रिद्धी सिद्धी दासी कामधेनु हरी मावरी राही भावरी भक्तवया हरी राही भावरी भक्तवया हरी राही भावरी भक्तवया रिद्धी सिद्धी दासी कामधेनु हरी राही भावरी कामधेनु घरी परी नाही भाकरी भक्षावर भाग्याचं गुण काही काही माणसं याचा एक आकडा न शिकता चमच्यानं खाले आणि काही VIP शिक्षण शिकून 3 गावात पानपट्टी चालू आहे योग कशाचा आहे भाग्याचा आहे लय अवघड अंगरखा बांधलेला असतोय मोबाईल मध्ये ठेवलेला असतोय आणि नेमका कोणत्याच वेळेला येतो आणि मग तशी अवस्था आहे पण महाराजांचं भाग्यही बलोत्तर आहे माझ्याकडे सामर्थ्य आहे महाराज धनवानही आहे मग देवाला मागतील कशासाठी त्याच्या जीवनात काहीच नाही तरी हात पसरावा आणि हात पसरणाऱ्याच्या जीवनाची तर उपेक्षा केली हात पसरी एक तर आम्हाला कमी काही नाही काय म्हणावं तुम्हाला काही नाही साधूचं लक्षण भगवद्गीतेत सांगितलंय संतुष्टम सततम योगी योगी पुरुष सदैव संतुष्ट असतात म्हणून आम्हाला कशाची गरज नाही आवश्यकता नाही महाराज भगवंत काही नाच सोडायलाच तयार नाही देवा तुकाराम महाराज मला माहित आहे तुम्ही संतुष्ट आहात पण तरी माझी इच्छा आहे तुम्ही काहीतरी मला मागा प्रत्येक माणसाच्या जीवनात 3 गोष्टी कमी असतात भजनाचं सातत्य निर्माण होत नाही भजन करतोच आपण पण सतत नाही भजन करतोच आपण पण प्रेमयुक्त नाही आणि सातत्य आणि प्रेमयुक्त होण्यासाठी साधूच्या संगतीची गरज आहे या 3 मागण्या प्रत्येक साधूंनी देवाच्या समोर मांडलेल्या आहेत पण महापुरुषांनी वर्णन केलेले महात्मे
काहीतरी मागा. काय मागावं? तुमच्या भक्तीचे मज झाले ओझे, म्हणून रघुराजी चिंता वाटे. काहीतरी मागा मला. देवा आता तुझी इच्छा आहे म्हणून मागतो. तसं तर आमची इच्छा नाही. आम्ही दुर्बळ नाही, बलवान आहोत. तू आमचाच आहेस. तुझ्याकडे जे आहे ते माझच आहे. मागायची गरज नाही. पण तरी सुद्धा तुला जर काही देण्याची इच्छा असेल तर आमच्या जीवनात आम्हाला हेच दे. हेची दान दे